तर हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मस्त की पॉपलेट भेटलेत आणि छान पॉपलेट स्वच्छ वगैरे धुवून घेतले, त्याची घाण वगैरे काढून साफ करून घेतलेत. त्याच्यामध्ये टाकायचं आता मस्त चिंच लावायचे, कोकम किंवा लिंबई लावू शकता. मी चिंच लावून घेतलेले, चिंचेचा गोळ लावू शकता. तर इथे मस्त चिंच चोळून घेतलेली आहे आणि इथे बघा मस्तपैकी मी चिंच चोळून झाल्यावर आपल्याला हिरवं वाटण घ्यायचं आहे, त्याच्यात हळद मीठ हिंग वगैरे टाकून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान पॉपलेटला लावून घ्यायचं आहे, छानपैकी लावून घ्यायचं आहे. चवीनुसार तुम्हाला जेवढं हवं कमी जास्त ते तुमच्यावर आहे. इथं मस्त मीठ लावून घेतलेलं आहे आणि चिंचही चोळून घेतलेली आहे. इथे बघा मस्त की तर रवा घेतला, त्याच्यामध्येही मस्त मसाला आणि मीठ टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पॉपलेट घोलून घ्यायचे. तर पॉपलेट मस्त तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी बघा मस्त तवा गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून लसूण परतवून घ्यायचा, छान ब्राऊन होईपर्यंत लसूण परतवून घ्यायचं, म्हणजे अजिबात मच्छीला वास येत नाही कुठल्याही. छान पॉपलेट खालीवर करून घेतलेले 4 प्रकारचे पॉपलेट बघा, 4 मस्त झालेले पॉपलेट आणि मस्त की पॉपलेट झालेले. तिथं रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच नका. तुम्ही कुठून बघताय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगा. सुंदर असे पॉपलेट तयार झाले, भाकरीबरोबर भातावर एक नंबर लागतात. तुम्ही करता का नक्कीच कमेंट करून सांगा. मग या खायला पॉपलेट बघा किती सुंदर पॉपलेट झालेले आहेत. नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या एरियातून बघत असाल तर.